महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। रस्त्याची दुरावस्था पुन्हा समोर। रुग्णालयात नेत असताना महिलेची झोळीतच प्रसूती। बर्डी तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथे दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी बर्डी पाडाव पाडा येथील रहिवासी दिनेश पांगल्या तडवी यांच्या गरोदर पत्नीला सकाळी 8:45 रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्याची दुरावस्था आणि वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागला। मिळालेल्या माहितीनुसार गरोदर महिलेला रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच प्रसूतीची वेळ आली। परिस्थिती गंभीर झाल्याने महिलेला झोळीतच बाळाला जन्म द्यावा लागला, अशी माहिती स्थानिक रहिवासी नरेंद्र तडवी यांनी दिली। या घटनेमुळे बर्डी आश्रमशाळा ते टांगबारीपाडा परिसरातील रस्त्यांची दुरावस्था आणि आरोग्य सुविधांपर्यंत पोहोचण्याच्या अडचणी पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत। पावसाळ्यात या भागातील रस्ते चिखलमय होतात, ठिकठिकाणी खड्डे पडतात आणि वाहतुकीस मोठ्या अडचणी निर्माण होतात। या रस्त्याच्या समस्येबाबत बिरसा फायटरच्या वतीने पंचायत समिती तसेच तहसीलदार यांना यापूर्वी निवेदन देण्यात आले होते। रस्त्याची पाहणी करून तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात येतोय। गरोदर महिलेला वेळेत आणि सुरक्षितपणे आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचवता न येणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। दुर्गम भागातील नागरिकांसाठी रस्ता ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून आरोग्य, शिक्षण आणि आपत्कालीन सेवांशी जोडणारी जीवनवाहिनी आहे। या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन बर्डी पाडाव पाडा तसेच बर्डी आश्रमशाळा ते टांगबारी पाडा रस्त्याची तातडीने पाहणी करावी। रस्त्याची दुरुस्ती करून पावसाळ्यातही नागरिकांना सुरक्षित वाहतूक उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि बिरसा फायटर्सच्या वतीने करण्यात येत आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी दिनेश वसावे, मुलगी। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।